हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा एक छोटासा व्हिडिओ होणार आहे. मी चाललो आहे मिलन सबवेला. मिलन सबवेला का चाललो आहे? तिथे एक अलॉय व्हील्सचं दुकान आहे. तर मला आमच्या गाडीसाठी अलॉय व्हील्स घ्यायचे आहेत. म्हणजे असं माझं प्लॅनिंग चालू आहे. जर माझ्या बजेटमध्ये बसलं तरच मी घेणार आहे. जर बजेटच्या बाहेर जात असेल तर नाही घेणार आहे. आणि मला सजेशन्स पण हवे आहेत त्यांच्याकडून, कारण मी थोडं रिसर्च केलं आहे माझ्याकडून. तर मी बोलत होतो की मी माझ्याकडून पण रिसर्च केलं आहे. थोडं ऑनलाईन सर्च केल्या आहेत गोष्टी, काय असतं कसं असतं. त्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या आहेत अलॉय व्हीलबद्दल. आणि आपल्या मुंबईमध्ये असं फारसं काही मोठं मार्केट नाही आहे अलॉय व्हील्सचं, जेवढं की दिल्लीला वगैरे असं. कारण मी यूट्यूबवर वगैरे बरेच व्हिडिओ सर्च केले, गुगलवर सर्च केलं, तर जास्तीत जास्त मार्केट हे दिल्ली, पंजाब, हरियाणा त्या बाजूला आहे. कारण मी मागे पण राईड केली आहे, दिल्ली लडाख राईड केली, स्पिती राईड केली. त्यावेळेला जर तुम्ही पण केली असेल तर तुम्हालाही लक्षात आलं असेल की तिथे छोटी गाडी जरी असेल पंजाब साईडला, तरी त्या गाडीचे अलॉय व्हील्स हे स्टॉक नसतात. त्याला आफ्टर मार्केट अलॉय व्हील्सच असतात. तर ती गोष्ट वेगळी. तर थोडंसं चस्का मला पण आहे. मला गाडीला अलॉय व्हील चेंज करायचे, त्यासाठी चाललो आहे मी. खूप सारं रिसर्च केलं, खूप सारं सर्च केल्यानंतर मला एकच दुकान सापडलं आहे अलॉय व्हीलसाठी मुंबईमध्ये. तर आता मी त्या दुकानाला व्हिजिट करायला चाललो आहे. मला काहीच आयडिया नाही आहे आणि त्या दुकानाचा मला काही व्हिडिओ पण नाही सापडला यूट्यूबवर की बघण्यासाठी वगैरे. त्यांचे 2 का 3 ब्रांच आहेत मुंबईत आणि त्या दुकानचं नाव आहे बॉम्बे टायर्स म्हणून. तर आता चला जाऊन बघूया त्यांच्याकडे. आता मी काही ऑप्शन, त्यांची वेबसाईट पण आहे ऑनलाईन, तुम्ही जाऊन चेक करू शकता अलॉय व्हील्स. तर त्यातले मी 1-2 शॉर्टलिस्ट केले आहेत. तर ते मला तिथे बघायला मिळतात का बघायचं आहे. आणि तिथे ऑनलाईनपेक्षा तिथे काही वेगळं फरक पडतो का बघायचं आहे. टायर बघायचं आहे, कारण की मी अपग्रेड करतो आहे. माझ्या गाडीला स्टॉक टायर येणार आहे 15 इंची. बाय द वे मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी कोणत्या गाडीसाठी अलॉय व्हील बघतो आहे. आम्ही एक नवीन गाडी घेतो आहे, जिची डिलेवरी आजच आहे आणि आज तारीख आहे 12 जून, जो मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. हा व्हिडिओमध्ये त्या गाडीचा डिलेवरीचा व्हिडिओ नसणार आहे. गाडीच्या डिलेवरीचा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे. हा व्हिडिओ फक्त अलॉय व्हीलसाठी चालणार आहे. माहीत नाही मला आता हा व्हिडिओ कसा होतो आहे, ते बघूया. तिथे जाऊन त्या दुकानवाले आपल्याला शूट करायला देतात नाही देत, पण जर नाही शूट करायला दिलं तरी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होईल तुमच्यासाठी जर तुम्ही अलॉय व्हील बघताय. तर मी तुम्हाला सांगत होतो की मी कुठली गाडी बुक केली. आम्ही गाडी बुक केली आहे महिंद्राची बोलेरो नियो 2025चं. त्याला फेसलिफ्ट आलेलं ते वालं मॉडेल आहे. हे टॉप मॉडेल नाही आहे. टॉप मॉडेल N11 येतं. हे त्याच्या खालचं मॉडेल आहे एक N10 म्हणून. N10मध्ये पण 2 व्हेरियंट येतात, एक N10 आणि एक N10 ऑप्शनल. पण ते ऑप्शनल जे आहे ते थोडं वेगळं आहे. म्हणजे ते ऑफ रोड ओरिएंटेड आहे, असं तुम्ही लेमॅन लँग्वेजमध्ये समजून घ्या. बाकी टेक्निकली जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर मी N10 मॉडेल का चूज केलं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर या N10मध्ये मला कंपनीकडून जे स्टॉक अलॉय व्हील्सच मिळत आहेत, पण ते 15 इंचीचे अलॉय व्हील्स मिळत आहेत. आणि मी रिसर्च केलं आहे बराचसा, तर 15 इंचीच्या जागी मी 17 इंचीचे अलॉय व्हील्स लावू शकतो.
आणि थोडे ब्रॉड टायर बरोबर. तर मला त्याच गोष्टीबद्दल जाऊन तिकडे बोलायचं आहे. आमच्या गावात गाडी बंद पडली, खूप दिवसांनी काढली आहे बाईक पण. तर मला त्याच गोष्टीबद्दल तिकडे जाऊन बोलायचं आहे की मला 15 इंचमधून 17मध्ये अपग्रेड करायचं आहे. तर मला टायर पण नवीन घ्यावे लागतील, नवीन अलॉय, आणि माझी गाडी नवीन आहे. तर माझे जे कंपनीचे अलॉय व्हील येणार आहेत 15 इंचीचे, ते अलॉय व्हील आणि नवीन टायर जर ते त्यांनी परत माझ्याकडून विकत घेतले तर त्याचे पैसे किती कमी होतील आणि नवीन अलॉय व्हील नवीन टायरचे किती पैसे होतील, या सगळ्या गोष्टीच्या कॅल्क्युलेशनसाठी मी तिकडे चाललो आहे. जर आपल्या बजेटमध्ये बसलं तर आपण करायचं, नाही बसलं तर मला उगाच फालतूचा जास्त खर्च नाही करायचा आहे. त्यापेक्षा आपण आहे त्या अलॉयला वेगळा कलर करून घेऊ, असं काहीतरी मॉडिफाय करू त्या गाडीला आपण. खूप दिवसांनी मी कॅमेराला हात लावला आहे. मागचे काही महिने एवढे धावपळीचे होते, मी कुठेच राईड नाही केली आहे, कुठेच ट्रॅव्हल नाही केलं आहे, कारण ते शक्यच नव्हतं. मला आठवतही नाही आहे की माझा लास्ट व्हिडिओ मी कधी अपलोड केलेला. मला वाटतं मी पेंचला गेलेलो, तोच माझा लास्ट व्हिडिओ होता. आता जून आला आहे, म्हणजे मी पेंचला फेबमध्ये गेलेलो आय थिंक. मार्च, एप्रिल, मे 3 महिन्याचा गॅप आहे. नवीन 450 आली आहे, ती पण मी बघायला नाही गेलो. विचार करा, माझा अपग्रेडचा काहीच प्लॅन नाही आहे. मला नाही वाटत आहे, गरज पण नाही वाटत आहे की मला अपग्रेड करायला पाहिजे. अजून 2 वर्ष तरी मी आरामात काढू शकतो माझ्या 310वर. आणि जेव्हा 450 लॉन्च झाली, मी त्याचे बरेच व्हिडिओज बघितले, तर माहीत नाही, म्हणजे त्या मला पाहिजे त्या हिशोबाने ती गाडी नाही आहे. म्हणजे जसा मी विचार केलेला, मी अजून चालवली नाही आहे, मी टेस्ट राईड नाही घेतली आहे, पण माहीत नाही, मला कुठली तरी एक गोष्ट आहे जी मला मागे खेचते त्या गाडीपासून. म्हणून मी विषय सोडूनच दिला. मी अजून टेस्ट राईड घ्यायला पण नाही गेलो. बघू 2 वर्षानंतर. आणि आज फ्रायडे असल्यामुळे कुर्ल्याचं पूर्ण मार्केट आहे बघा. अलॉय व्हील्स इथे मिळतात, सेकंड हँड सगळे, नवीन पण मिळतात. पण तुम्हाला जर माहिती असेल त्या गोष्टीची, जर तुम्ही बघून घेतलात आणि जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास करू शकलात, तर नक्की इथून घेऊ शकता तुम्ही अलॉय व्हील. खूप स्वस्त मिळतं, खूप. आता तुम्ही ऑनलाईन अलॉय व्हील चेक कराल तर तुम्हाला एक नियो म्हणून कंपनी सापडेल, जी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याचं, म्हणजे इंडियन कंपनी आहे, ते मेड इन इंडिया आहे. तर त्यांचे अलॉय व्हील तुम्ही बघाल तर एक अलॉय व्हील 9,000 10,000 असं पडतं, म्हणजे 40,000च्या आसपास 4 अलॉय व्हीलचा सेट पडतो. तर इथे तुम्ही कुर्ल्याला बघाल ना, तर तुम्हाला 20,000मध्ये हाफ प्राईजमध्ये अलॉय व्हील मिळतात. ते काय गणित आहे, म्हणजे तुम्ही विचार करा की ते अलॉय व्हील खरंच नवीन असतील का, काही त्याच्यामध्ये मिलावट असेल, यूज्ड असतील, त्याला रिपेंट केलेलं असेल, हे नाही कळत सर्वसामान्य माणसाला. आणि मला पण नाही कळत, स्पष्ट सांगायचं तर मला त्या भानगडीतच नाही पडायचं. उगाच वापरलेलं कलर करून दिलेलं अलॉय व्हील आपल्याला देतील, आणि टायर पण देतात ते लोक. BMWचं शोरूम गेलं खाली. मला आता पण नाही इच्छा झाली की मी जाऊन गाडी तरी बघून येऊ ॲटलिस्ट. बीचमुळे किती बरं झालं आहे, एकदम खालचं जे ट्रॅफिक आहे सगळं अवॉइड झालं. आणि ही जागा मुंबई युनिव्हर्सिटीची केवढी जागा आहे. आता इथे पण एक नवीन ब्रिज झाला आहे, तर मला कळत नाही की मला ब्रिज घ्यायचं आहे. हा एक नवीन ब्रिज कनेक्ट झाला आहे आता. ते बघा विमान उडालं, प्रायव्हेट जेट आहे वाटतं. इथेच एअरपोर्ट आहे. काय भारी वाटतंय. इथेच माझा मामा राहतो. मामा बघेल व्हिडिओ ना तर मला फोन करून ओरडेल घरी नाही आला म्हणून. पण आज चालू दिवस आहे तर मला डाऊट येतो घरी असेल. मला असं वाटतं की मी रस्ता चुकलो आहे, मला हा ब्रिज नाही घ्यायला हवा होता.
बघा अजून एक विमान उडालं. चला आपण इथून एक कट मारूया गपचूप. सध्या फॉग लाईटचा पण प्रॉब्लेम चालू आहेत मुंबईत. फॉग लाईटवर बंदी आणली आहे मुंबईत ट्रॅफिकने. पोलीसवाले पकडत आहेत फॉग लाईट असेल त्या गाड्यांना. हे काय हेच आहे दुकान बॉम्बे टायर. आणि मला हे कुठे घेऊन चाललं आहे? समोरच आहे आणि मॅप कुठे घेऊन चाललं आहे? कॅन्सल करूया, आपण इथेच जाऊन बघूया. हे बघा अलॉय व्हील्स. A few moments later. तर झालं बोलणं, निघतोय आता इथून. तर सांगतो तुम्हाला. तर ते शॉपचे ओनर होते स्वतः, ते भेटले मला. पापाचे आहेत. तर तोच रेट राहील, त्यामध्ये काहीच फरक नाही पडणार. टायरबद्दल पण सांगितलं त्यांनी. आणि आता ते बायबॅक घेणार का ते स्वतः नाही घेत, तर ते लोक त्यांचा कोणतरी वेगळा वेंडर आहे त्याला देतात. तर तो आज फ्रायडे असल्यामुळे मला वाटतं तो बॉम्बे नसणार. तर तो फोन उचलत नव्हता, कदाचित तो नमाजसाठी गेला असावा. तर बघू, त्यांना व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू किती रुपयाला घेतील ते टायर. आणि आज आपली डिलिव्हरी तर त्यांना टोटल डिटेलच देतो ना, कुठल्या कंपनीचा कुठला टायर आहे ते. त्या हिशोबाने आपल्याला एक्झॅक्ट रेट कळेल. जर आपलं कन्फर्म होईल की आपल्याला अलॉय व्हील टाकायचेच आहेत इथून, जर आपल्या बजेटमध्ये बसत असेल, तर आपण तेव्हा आपण आतमधून पूर्ण व्हिडिओ बनवू, त्यांची परमिशन घेऊ. आणि आता तुम्हाला एक फायटर जेट दाखवतो. हे बघा, खूप मस्त वाटतं बघायला. मी कायम इथून जेव्हा पण पास होतो तेव्हा बघतोय. आता पोचूया घरी. तुम्हाला घरी जाऊन तुमच्याशी बोलतो मी. लपडा भांडणं झालं. मारामारी झाली. आणि पोचलोय आपण घरी. आता जाऊया वर आणि तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो, म्हणजे मी काय विचार करतोय अलॉय व्हीलबद्दल. आणि मी आलो आहे घरी. आणि जसं मी तुम्हाला बोललो की तुम्हाला घरी जाऊन भेटतो आणि तुम्हाला सांगतो. तर बघू आता काय फायनल करायचं आहे, मला काय डील मिळते त्यावर आहे. मोस्ट प्रॉबेबली मी हे अलॉय जर घेतली, जर मला बायबॅकमध्ये चांगली ऑफर आली तरच मी घेणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला अलॉय व्हील घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या टायरची, तुमच्या व्हीलची पी सी डी म्हणजे ते आपले जे होल असतात प्रत्येक, त्याला पी सी डीचा फुल फॉर्म आहे पीच सर्कल डायमीटर. हे तुम्ही गूगल करून सर्च करा की आपल्या व्हेकलचं पी सी डी काय आहे. त्यानंतरच तुम्हाला अलॉय शोधायला जास्त सोपं पडेल. किती इंचीचे अलॉय व्हील आहेत, म्हणजे त्याची साईज, त्याचं डायमीटर, त्याची विथ सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला जास्त सोपं पडेल तुम्हाला अलॉय व्हील शोधणं. चला आजचा व्हिडिओ इथेच ठेवूया. आणि
हा व्हिडिओ इथे संपवूया. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ह्यानंतरचा व्हिडिओ नक्की बघा, कारण आता आम्ही चाललो आहे आपल्या नवीन गाडीची डिलेवरी घेण्यासाठी ठाण्याला. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. बाय.